बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या पोलीस कोठडीत 26 तारखेपर्यंत वाढ करण्यात आली आहे। मात्र त्याला अटक केली त्यावेळी केवळ 5 दिवसांचीच पोलीस कोठडी का मागितली असा सवाल विचारण्यात येतोय। दुसरीकडे बदलापूर रेल्वे स्टेशन परिसरात आंदोलन करणाऱ्या 26 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। 3.5 वर्षांच्या 2 चिमुरड्यांवर अन्याय करणारा हाच तो क्रूर कर्मा नराधम अक्षय शिंदे। बदलापुरातील शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या अक्षय शिंदेला 17 ऑगस्टला अटक करण्यात आली होती। अक्षय शिंदे या नराधमाचं वय आहे 24 वर्ष। शाळेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहे। शाळेत स्वच्छता ठेवणे, मुलांना वॉशरूमला नेण्याचं त्याचं काम होतं। आउटसोर्सिंग पद्धतीने 1 ऑगस्ट रोजी झाली होती अक्षयची नेमणूक। 3.5 वर्षांच्या 2 लहानग्यांचं त्याने लैंगिक शोषण केलंय। ही दुष्कृत्याची घटना 12 ऑगस्टला घडली। 14 ऑगस्टला ही घटना पालकांना समजली। त्यानंतरही पोलिसांकडून तक्रार दाखल करून घेण्यास प्रचंड दिरंगाई झाली। 17 तारखेला आरोपीला अटक केल्यानंतरही त्याला कोर्टात हजर केल्यानंतर केवळ 5 दिवसांची पोलीस कोठडी का मागितली गेली यावरून सवाल उपस्थित करण्यात येत आहे। गुन्हेगाराला वाचवण्याचा प्रयत्न नेमका कोणाकडून झाला असा सवाल उपस्थित करण्यात येतो। आरोपीने केलेले जे कृत्य आहे ते निंदनीय आहे, घृणास्पद आहे, जंगली जनावरांना लाजवेल असं आहे आणि त्यामुळे आम्ही ठरवलं की या आरोपीचं वकीलपत्र घ्यायचं नाही आणि आज त्याला 10 वाजता हजर केलं कोर्टामध्ये। आमचे कोणीही वकील त्या ठिकाणी हजर झाले नाहीत, कोणी वकीलपत्र घेतलेलं नाही। आमच्या संघटनेच्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे। त्या मुलींच्या पालकांच्या मागे आम्ही संस्था पूर्णपणे उभी आहोत। जशा ह्या त्यांच्या मुली तशा ह्या आमच्या संस्थेच्या पण त्या मुली आहेत, आमच्या सगळ्या विश्वस्त मंडळाच्या ह्या मुली आहेत। त्यामुळे आमच्या मनामध्ये हे एकच आहे की कुठल्याही प्रकारे त्याला कुठेही कोणीही पाठीशी न घालता किंवा काही करता याला फाशीचं शिक्षा झाली पाहिजे, ह्या मतावरती आम्ही ठाम आहोत आणि पालकांच्या मागे आम्ही कायम संस्था ही त्यांच्या मागे उभी आहे। या प्रकरणात झालेल्या उद्रेकानंतर आता आरोपी अक्षयची पोलीस कोठडी आणखीन वाढवून का देण्यात आली नाही अशी शंका उपस्थित करण्यात येते। यातच आणखीन काही पीडित मुली आहेत का याची भीती असल्याचं वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलेलं आहे। तर या प्रकरणामध्ये हलगर्जीपणा झाल्याचा ठपका बाल हक्क आयोगानेही ठेवलाय। मी साहेबांना विचारले की साहेब मला भीती आहे की या दोघी होत्या की आणखीन कोणी आहे का, कारण ही शक्यता नाकारता येत नाही। आपण कायदे केले, आपल्याकडे पोलीस आहे, आपल्याकडे सरकार आहे, पण हे विकृत हरामखोर समाजामध्ये फिरतायत आणि त्यांना ताळबंद घालण्यासाठी आपल्याला पण तितकंच सजग राहायला पाहिजे। म्हणजे आम्ही इन्व्हेस्टिगेशन पण केला। कुठेतरी असं वाटते की शाळेची हलगर्जीपणा होताच नक्की। कॉन्ट्रॅक्टमध्ये एक मनुष्याला ठेवणं, लहान मुलीचा बाथरूममध्ये पुरुषला कसा ॲक्सेस होऊ शकते? चुकले, नक्की ते चुकले। आम्ही जाब विचारले आहेत, इन्व्हेस्टिगेशन होणार आणि जेव्हा आम्हाला वाटलं की ते चुकले आहेत आम्ही कठोर कारवाई करू। या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये करण्याची आणि विशेष सरकारी वकील नेमण्याचे आदेश सरकारने दिलेत। तर एसआयटी स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली। आरोपी अटकेत आहेत तर एसआयटीची गरज काय असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन केली अशी घोषणा केली, काय गरज आहे? आरोपी पकडलेला आहे ना, पोलिसांनी तपास केला आहे ना। एसआयटी हा शब्द त्यांच्या तोंडात शोभत नाही। किती तपास यंत्रणेला काय काय तपासात ते आणतात त्याच्यावरती खटल्याचं अवलंबून राहील। कारण असं आहे की तपासामध्ये किती साक्षीदार उपलब्ध आहेत, कशा प्रकारचे आहेत, त्यांची जबाब काय आहेत याच्यावरती उपयोग सांगता येईल। परंतु एक गोष्ट निश्चित की घटना गंभीर असल्यामुळे तपासही लवकर याच्यात तातडीने होईल असं दिसतंय आणि खटलाही लवकर चालवला जाईल। तर बदलापुरात रेल्वे स्टेशनवरती आंदोलन करणाऱ्या 23 जणांना कल्याण कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। या 23 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या सुनावणीच्या आधी पोलीस आणि वकिलांमध्ये वादावादी झाली। आंदोलनकर्त्यांबाबत पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप वकिलांनी केला, मात्र पोलिसांनी तो फेटाळलेला आहे। मी त्यांच्या सह्या घ्यायला गेलो तो तिथले एक कॉन्स्टेबल होता, तो मी त्यांना म्हटलं फक्त साहेब तुम्ही उघडा आणि मी सह्या घेतो, नाही तर तुम्ही घेऊन द्या। मी एवढं बोललो तर म्हणतो तू कोण आहे, इथं तुम्हाला अधिकार नाही उभं राहायचा। एक तर तुम्ही सर्वसामान्य लोकांवर गुन्हे दाखल करतात, वरून तुम्ही सांगतात की आम्ही जे आंदोलक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार नाही। मग आज तुम्ही काल रात्री तुम्ही गुन्हे दाखल कसे केले? अजून तुम्ही 300 लोकांवर गुन्हे दाखल करणार।
हे देखील आम्हाला आता माहिती पडलं आहे. त्यामुळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. पोलीस प्रशासनावर माझी एवढीच म्हणणं आहे. वकील भेटले आम्हाला आणि त्यांनी सांगितलं आम्हाला वकीलपत्रावर आरोपींचे सिग्नेचर पाहिजे. तर मी त्यांना म्हटलं ठीक आहे, तुमचे 2 लोक द्या आणि सगळ्या आरोपींचे सिग्नेचर घ्या. आमच्या लॉकअपमध्ये कॅमेरा आहे आणि त्यांनी सगळ्यांचं आहे ना सिग्नेचर घेतलेलं आहे. त्यांनी जे आरोप लावला आहे ते आम्ही त्यांच्या समोर सगळ्यांना सांगितलेलं आहे की यांना सिग्नेचर वगैरे द्या. वकील आहे, वकिलांना आम्ही कोऑपरेट केलेलं आहे. बदलापुरातील आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी 300 पेक्षा जास्त लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येते. का बदलापूरमध्ये घटना घडली त्या शाळेचे सीसीटीव्ही फुटेज कुणी गायब केले? हे सीसीटीव्ही फुटेज गायब करणाऱ्या लोकांवरती अजूनही पोलीस तक्रार का दाखल झाली नाही? 17 तारखेची घटना आहे. ॲडव्होकेट जयेश वाणेने ट्विट केलं, त्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागा झालं. पण या सगळ्यांमध्ये ज्या महिला पोलीस कर्मचारी होत्या त्यांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून घ्यायला का दिरंगाई केली? बदलापुरात मंगळवारी झालेल्या आंदोलनाचे दुसऱ्या दिवशी पडसाद उमटले. अनेक राजकीय नेते बदलापूरच्या भेटीवर असल्याचं पाहायला मिळालं. शाळेत आणि रेल्वे स्टेशन परिसरामध्ये पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. शहरामध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरातील इंटरनेट सेवाही दिवसभरासाठी बंद करण्यात आली. आंदोलनानंतर बदलापुरात तणावपूर्ण शांतता असून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले. आता अक्षय शिंदेच्या चौकशीमध्ये आणखीन काय माहिती समोर येते याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, बदलापूर.